नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा कट करायचा ते पाहणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला एक सोबत 2 ब्लाऊज कसे कट करायचे ते सांगणार आहे. त्यासाठी मी एक अस्तर असे टाकून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता याची जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडने आहे आणि 2 ओपन बाजू असतात त्या पुढच्या साईडने आहेत. त्यावरच मी तसेच दुसरेही अस्तर मी टाकून घेतलेले आहे. म्हणजे बंद बाजू माझ्याकडे आणि ओपन जो भाग असतो हा तुमच्याकडे, म्हणजे पुढच्या साईडने मी टाकलेला आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही ब्लाऊज सोबत जर कट केले तर आपला मापे टाकण्यासाठीचा खूप वेळ वाचतो आणि आपले कामही पटकन होते. बघा, पण हे जे आपण अस्तर एकमेकांवर टाकतो आहे ना, ते व्यवस्थित आपल्याला टाकायचे आहे. यामध्ये आधी आपण पुढचा भाग काढून घेणार आहोत. हे जे ब्लाऊज आपण कट करत आहोत याची छाती आहे 30 इंचाची आणि उंची आहे ही 13 इंचाची आहे. त्यासाठी मी हा जो गळ्याचा भाग असतो तो 2 इंच घेतलेला आहे आणि 2 इंचापासून पुढे मी 5.25 इंच घेतलेले आहे शोल्डरचे माप. तेथून पुढे मी 9.5 इंच घेतलेले आहे. जेणेकरून आपण जर म्हणजे 7.5 इंच आपला छातीचा चौथा भाग होत असेल, त्यात 2 इंच प्लस मार्जिनचे करायचे आहेत आपल्याला, म्हणजे 9.5 होते. अशा मी 9.5 इंचाच्या 3 ठिकाणी खुणा करून घेणार आहे. जेणेकरून आपली जी आपण रेष मारणार आहोत ती सरळ येते आणि ती कुठेही तिरकी जात नाही. उंची देखील मी तशीच घेत आहे. 13 + 1 14 इंच होते. त्याच्याही मी 2 ठिकाणी खुणा करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपली रेष सरळ येईल. अशा प्रकारे मी आता हा कडचा आपला चौकोन आखून घेत आहे. प्रिन्सेस कटचे अशा पद्धतीने जर आपण माप काढले तर आपला पुढचा मागचा कोणताच गळा उतरत नाही, ब्लाऊज शोल्डरला उतरत नाही आणि ब्लाऊजही अंगात खूपच छान बसतो. तर हे बघा, आता परत एकदा तुम्हाला दाखवते. गळा आहे मी तो 2च इंच ठेवलेला आहे आणि तिथून पुढे जे शोल्डर आहे ते मी 5.25 इंच घेतलेले आहे. तर ह्या ब्लाऊजचा गळा हा खोल आहे, त्यामुळे मी मुंड्याच्या इथे 5.5 इंचच घेत आहे. 5.5 इंच घेऊन मी चौकोन आखून घेतला आणि तेथून पुढे मी 1.25 इंच घेतलेले आहे. 1.25 म्हणजे 1 इंच आणि त्याच्या पुढे 2 रेषा. खालच्या साईडने थोडेसे आपण खाली जायचे आहे, जेणेकरून आपला जो ब्लाऊज तिथे चुन्या गुड्या येतात ना ते आपल्या निघून जातात. तर मागचा गळा काढण्यासाठी मी ब्लाऊजचाच वापर करणार आहे. बघा, हा त्यांचा मापाचा ब्लाऊज आहे. हा आपल्याला बरोबर मधोमध दुमडून घ्यायचा आहे. बरोबर दोन्ही हुकपट्टी आणि काजपट्टी असते ना ती व्यवस्थित आपल्याला एकत्र करून मागचा पाठीचा भाग जो असतो तो घ्यायचा आहे आणि खाली 1/2 इंच आणि वरती 1/2 इंच असे दोन्ही मिळून अर्धा इंच माप आपल्याला वाढवून घ्यायचे आहे. यात म्हणजे जास्तीचे घ्यायचे आहे, जेणेकरून ते आपले शिलाईत निघून जाते. आता खालच्या साईडने मी 3 इंच घेतलेले आहे. हे लक्षात, वरच्या साईडने 2 इंच आहे, खालच्या साईडने 3 इंच आहे आणि आपल्याला यात गोलाकार द्यायचा आहे. हा आपला पाठीमागचा भाग झालेला आहे. हा आपण आता कट करून घेतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला व्ह्यूज तर भरपूर येत आहेत, पण तुम्ही सबस्क्राईबच करत नाहीत. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करा. असे आपण ज्यावेळेस एकमेकांवर ठेवून 2 अस्तर जेव्हा कट करतो त्यावेळेस आपल्याला अस्तर जागेवरचे हलवायचे नाही. ज्यावेळेस तुम्हाला खूपच प्रॅक्टिस असेल कटिंगची याची, त्यावेळेस तुम्ही अस्तर हलवू शकताय. यावेळेस आपण स्वतःच उठून तो दुसरीकडेच्या साईडला, म्हणजे ज्या साईडला आपल्याला भाग तो कट करायचा आहे त्या साईडला जाऊन तुम्ही तो भाग कट करू शकताय, जेणेकरून आपले माप हलणार नाही किंवा आपले दोन्ही अस्तर हे एकमेकांवरच राहतील. ते बाजूला सरकले की आपला म्हणजे व्यवस्थित कटिंग होत नाही, आपले कटिंग चुकते.
तर आता हे बघा मी सोबत 2 भाग ॲक्युरेट एकसारखे कट केलेले आहेत. तर याच पद्धतीने आता आपण म्हणजे याचाच वापर करून हा पाठीमागचा जो भाग आहे याचाच वापर करून आपण आता पुढचा भाग देखील कट करणार आहोत. तर बघा मी व्यवस्थित हे ठेवून घेतले आणि हा जो भाग आहे आपला मागचा भाग जो आहे हा आहे असाच आपल्याला आता खालच्या कापडावर आखून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ मी पळवलेला नाही किंवा एडिट जास्तही केलेला नाही, जेणेकरून तुम्हाला मापांमध्ये कन्फ्युजन होणार नाही आणि मापे जे आहेत ती व्यवस्थित कळतील. त्यामुळे मी हा व्हिडिओ जास्त फास्ट केलेला नाही आहे. अशा प्रकारे हा आपण आहे असा भाग एकसारखा खालच्या भागावर आखून घेतलेला आहे. हे बघा आपला जो मुंड्याचा भाग असतो तेथून आपल्याला अर्धा इंच खाली जायचे आहे आणि इथे गोलाकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याची तर मार्किंग मी पहिल्यांदाच करून ठेवलेली होती. हे बघा वरती इथं गळ्याची मार्किंग आहे. तेथून आपल्याला गळा हा 6.5 इंचाचा घ्यायचा आहे. म्हणजे शिवून गळा 6 इंचाचा आहे. त्यात अर्धा इंच मार्जिन घेतले तर 6.5 इंच होतो. खालच्या साईडने मी 2.5 इंच घेतलेले आहे, जेणेकरून आपला पुढचा गळा असा जास्त जुळवून येत नाही, तो पसरून येतो आणि दिसायलाही खूप छान दिसते. यामध्ये आपल्याला गोलाकार आखून घ्यायचा आहे. आता आपले माप जे आहे ते 30 इंचाचे आहे, त्यामुळे मी 30 इंच लिहिले आणि त्यामध्ये एक डॉट देऊन घेतला. म्हणजे 3 इंच हे माप आपल्याला आले. म्हणजे 30 इंचाला आपण 10ने भाग दिलेला आहे. 3 इंचावर तिथे मार्क करून मी 3 इंचापासूनच आपल्याला वरती आता वरच्या साईडने सरळ टेप ठेवायचा आहे आणि 10 इंचावर खूण करून घ्यायची आहे. वरच्या साईडने टेप आपण सरळ खाली ठेवलेला आहे. हे 2 पॉईंट एकमेकांना आपण जोडून घेतलेले आहेत आणि तेथून पुढे आपल्याला 1.5 इंच घ्यायचे आहे. 1.5 इंचावरून आपल्याला सरळ उभा टेप ठेवायचा आहे. तेथूनही आपल्याला 1.5 इंचच घ्यायचे आहे. प्रिन्सेस कटचा आपण आकार देऊन घेतलेला आहे. आता मध्ये आपण 1.5 इंच घेतले, त्यामुळे आपल्याला कडेलाही 1.5 इंच घ्यायचे आहे. वरच्या साईडला मी अर्धा इंच घेत आहे, जेवढी आपली शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे ते 2 भाग जोडण्यासाठी तेवढी, आणि ते 2 भाग जोडून घेतले. खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायचे आहे आणि मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते 2 भाग जोडून घ्यायचे आहेत. ते बघा अशी तिरकी रेष आपल्याला मारायची आहे. आता हा जो आपला पुढचा भाग आहे त्याचा मध्य आपल्याला काढायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला तिथं जो आपण टक्स मारतो त्याचा पॉईंट भेटतो. 1.5 इंच घ्यायचे आणि हा जो टक्स असतो हा एकदम छोटा असतो, पाव इंचावर. इथे टक्स मारल्यामुळे बघा मी तिथे नुसते धरले तर पुढे आपला पप चांगला यायला लागला, त्यामुळे तिथे टक्स मारलेला ब्लाऊज हा नेहमी फिटिंगमध्ये छानच बसतो. कोणी पुढच्या साईडला टक्स मारत नाही, पण तो टक्स मारावाच असे माझे तरी म्हणणे आहे, जेणेकरून आपल्याला छातीत ब्लाऊज आहे हा फिट्ट बसत नाही, तो खूपच छान बसतो. आता मी कट करून घेत आहे. मला जास्त म्हणजे चांगली प्रॅक्टिस आहे, त्यामुळे हे बघा मी ते अस्तर व्यवस्थित फिरवले आहे. फिरवताना मी काळजी घेत आहे की दोन्ही आपले जे अस्तर आहे ते बाजूला जाऊ नयेत. व्यवस्थित दाब देऊनच मी ते अस्तर जे आहे ते फिरवत आहे. तुम्हाला जर असे येत नसेल तर तुम्ही म्हणजे तुम्ही फिरूनच शक्यतो ते अस्तर कट करा, म्हणजे स्वतः उठूनच. बघा हा आपला पुढचा भाग कट करून झालेला आहे. तीस इंचाचे माप हे एकदम जी लुकडी बाई असते ना तिला ॲक्युरेट बसते.
आता आपण बाही कट करून घेऊ. बाही कट करण्यासाठी आपल्याला खालच्या साईडने अस्तर सरळ कट करून घ्यायचे आहे. मग आता हे जे आहे मी असे 4 पदरी फोल्ड करून घेणार आहे. खालच्या साईडने जे खालीवरी आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे, एकसारखे करून घ्यायचे आहे. आता बाही जी आहे ही बाही आहे 10.5 इंचाची. तर 10.5 इंच त्यामध्ये अस्तरचे ब्लाऊज असल्यामुळे आपण अर्धाच इंच मार्जिन मिसळणार आहोत. 10.5 अधिक अर्धा 11 इंच होतं. त्यामुळे ही बाही बघा मी बंद बाजू ज्या आहेत त्या बंद बाजूला 11 इंच टाकलेले आहे. आणि उभे जे माप आहे ते आपली छाती आहे 7.5 इंचाची. तर मी उभे जे माप आहे ते 7.5 इंचच घेतलेले आहे. आणि हा देखील आपल्याला चौकोनच करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला बाही टाकायला सोपे जाईल. म्हणजे आडवे 11 इंच घेतले, उभे 7.5 इंच घेतले. उभे जे माप असते ते आपला छातीचा जो असतो तो 4था भाग असतो. आता चौकोन आखून घ्यायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे ही बाही कटिंगची. आणि हा जो चौकोन आपला एकमेकांना जिथं जॉईंट झालेला आहे ना, तेथून पुढे आपल्याला 3 इंच घ्यायचे आहे. खाली मी 2 इंच आपण मार्जिन घेतलेले आहे, त्यामुळे सरळ तेथून 2 इंच घ्यायचे. आणि जो बाहीचा आपला शेप असतो तो देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला कटिंग करताना वरचा जो भाग असतो तो कट करून घ्यायचा आहे. सेंटर काढून घेतला आपण. आता हे ओपन करायचे आहे. आणि मधला जो भाग असतो आपल्याला बाहीचा तो कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली बाही कटिंग झालेली आहे. आणि एक सोबत आपले 2 ब्लाऊज कट करून झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. एक जे आहे ते आपले राखाडी म्हणजे निळसर राखाडी अस्तर आहे आणि एक जे आहे ते आपले आकाशी आहे. हे बघा आपले दोन्ही भाग सोबत कट करून झालेले आहेत. दोन्ही ब्लाऊज आहेत ते. हा झाला पुढचा भाग. आणि आता आपल्याला बॅक साईडचा हा म्हणजे मागचा भाग आहे हा. आणि ह्या ज्या 2 पट्ट्या निघतात गळ्याच्या साईडला त्या आपल्याला हुकपट्टी काचपट्टीसाठी लागतात. आपल्याला पुढच्या साईडने खालच्या बाजूला पट्ट्या जोडायला लागतात. त्याही मी कट करून घेते, म्हणजे नंतर आपल्याला सारखे सारखे कटिंगसाठी बसावे लागत नाही. हे बघा ह्या ज्या पट्ट्या आहेत ह्या पुढच्या साईडने लावायच्या आहेत. आता आपण ब्लाऊज पीस कट करायला घेऊ. हा जो पीस आहे बघा याला उभी डिझाईन आहे. आणि उभी डिझाईन असताना याला एका साईडने गोट आहे आणि दुसरी साईड जी आहे ती प्लेन आहे. तर गोटाच्या साईडने आहे ते आपण आता बाही कट करून घेऊ. डिझाईन असल्यावर आपल्याला शक्यतो पीस हा उभाच हातरावा लागतो. तुम्हाला माहितीच असेल की मी अस्तर आणि पीस कट करताना कधीही पीसाचं पीस जो असतो तो आपल्या अस्तरच्या कटिंगपेक्षा एक्स्ट्राचाच ठेवते. अशा प्रकारे मी आता पीस राहिलेला देखील आपले जे काही भाग राहिलेले आहेत
ते कट करून घेणार आहे. इकडचा जो प्लेन भाग आहे हा मी नॉटसाठी वापरणार आहे, तोही मी कट करून घेते. अशाच प्रकारे आपल्याला दुसरा देखील ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे. तो ब्लाऊज आहे तो जरा सिल्कचा आहे. असे एकावर एक अस्तर ठेवून आपण कमी वेळेमध्ये 2 ब्लाऊज आरामात कट करू शकतो. आपला वेळही वाचतो आणि आपली कटिंगही पटकन उरकते. तुम्ही 2च्या ऐवजी 3 अस्तरे ठेवून एक सोबत 3 ब्लाऊज कट केले तरी चालतील. पण माझं तर असं म्हणणे आहे की 3पेक्षा जास्त ब्लाऊज एकमेकांवर ठेवून कट करू नका. अस्तर जे असतं त्याने काय होतं, आपल्या कात्रीची धारही कमी होते, पटपट आपल्याला कट करता येत नाही आणि जे अस्तर असतं त्या अस्तरची कटिंग असते ती वर खाली होते. वरचा भाग आहे तो असा मोठा म्हणजे जे आपले जे खालचे भाग आहेत ना, वरचा भाग बरोबर येतो आणि खालचे जे भाग जास्तीचे असतात ते आपल्या मापापेक्षा थोडे थोडे मोठेच येतात. म्हणजे पाव इंच तरी कडेने आपले ते माप वाढते आणि शक्यतो त्यामध्ये ब्लाऊज चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे 3 अस्तर एकमेकांवर ठेवून कापणे चांगलेच आहे, पण त्यापेक्षा जास्त कट करू नये असे मला तरी वाटते. तुम्हाला जर ब्लाऊजमध्ये ॲडजस्टमेंट जास्त जमत असेल तर तुम्ही एक्स्ट्राचे कट करू शकताय. हा आहे आपला दुसरा ब्लाऊज पीस. हा सिल्क साडीमधला आहे. यालाही डिझाईन आहे, त्यामुळे हाही मी उभाच हातरून घेणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. यातले जर तुम्हाला काही समजले नसतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा. मी त्यावरही व्हिडिओ बनवेन. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तेही मला सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.
बघा आपले दोन्ही ब्लाऊज कट करून तयार झालेले आहेत. आणि तेही अगदी कमी वेळेमध्ये.